मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा? महाराष्ट्राची बदनामी कराल तर सोडणार नाही असा सज्जड दम भरला. मात्र यावर तीव्र आक्षेप घेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? एवढंच नव्हे तर मिसिंग लिंकच्या दुर्घटनेला नैसर्गिक घटना म्हणणाऱ्या गिरीश महाजनांचाही राज ठाकरेंनी समाचार घेतलाय. ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करतंय. वादळ, पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यांचा एक मंत्री म्हणतो ते नैसर्गिक आहे, ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नका. हे लक्षात ठेवा. हे तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नाही नैसर्गिक आहे, तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दरम्यान ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधल्यानं भाजप नेत्यांनीही पलटवार केलाय. 18 तासामध्ये कनेक्टिंग लिंक पुन्हा एकदा जनतेसाठी सुरू केला. परंतु ज्या पक्षाचा अजेंडा गेल्या 17-18 वर्षापासून मिसिंग आहे ते देवाभाऊंवर टीका करतायत. मुळामध्ये देवाभाऊंवर टीका करण्यापेक्षा आपलं घसरलेलं रेल्वे इंजिन पुन्हा कसं ट्रॅकवर येईल याचं आत्मचिंतन केलं तर जास्त सोयीचं होईल. पावसाच्या सुरुवातीलाच 7,000 कोटींच्या मिसिंग लिंक प्रकल्पाला गळती लागल्यानं विरोधकांना आयतं कोलीत मिळाले. मात्र अधिवेशनात विरोधकांमध्ये सरकारला घेरण्याची कोणतीही रणनीती दिसून आली नाही. उलट विधान भवनाच्या बाहेर राज ठाकरेंनी सर्वाधिक आक्रमक भूमिका घेत सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. तर मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून मनसे विरुद्ध भाजप असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.